निवडणुकीमध्ये उद्भवण्याची चिन्ह आहेत। सिंधुदुर्गामध्ये महायुतीत सर्व काही आलबेल वाटत असलं तरी देखील नितेश राणे यांच्या स्वबळावरती लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं बघायला मिळतंय। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे एवढ्या सगळ्या नेत्यांना युती व्हावी अशीच त्यांची भूमिका आहे। मुंबईमध्ये या संदर्भात बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये एकटं लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांनी टोला लगावला। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे, पण मला वाटतं ही युती व्हावी। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास वाटतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील। तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये यंदाही अजित पवारांची राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे। कारण सुनील तटकरेंनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवरती आपली पकड मजबूत आहे हे दाखवून दिलं। यंदाच्या निवडणुकीमध्ये 10 प्रभागामधून एकूण 20 उमेदवार हे आपलं नशीब आजमावतील आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना या दोघांमध्ये असेल। दरम्यान शेकाप, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं या विभागामध्ये वर्चस्व कमी असल्यामुळे आता हे तीनही पक्ष कोणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे बघणं देखील औत्सुक्याचं असेल। रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदावरून सध्या धुसफूस असलेली बघायला मिळतेय। नगराध्यक्षपद भाजपला मिळावं यासाठी नुकतेच भाजपमध्ये आलेले वैभव खेडेकर हे मोर्चे बांधणी करतायत, तर दुसरीकडे मंत्री आणि शिवसेनेचे नेते योगेश कदम यांनी उमेदवार ठरवल्याची चर्चा आहे। त्यामुळे सध्या खेडमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खोपोली नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल असा विश्वास खोपोलीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी व्यक्त केला। खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे शिवसेनेकडे होतं, मात्र शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची संधी त्यांना मिळण्याची शक्यता आहे। शिवाय राष्ट्रवादीचे दीर्घकाळ राहिलेले माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर हे देखील पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये या दोघांपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार हे बघणं महत्त्वाचं असेल। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। प्रत्येक पक्षामधून इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची घोषणा ही काहीशी लांबणीवरती गेली आहे। महायुतीमध्ये भाजप नगराध्यक्ष पदासाठी आग्रही असून शिवसेना आणि राष्ट्रवादी इच्छुक असल्याचं देखील चित्र आहे। तर महाविकास आघाडीमध्ये अशीच काहीशी परिस्थिती असल्यामुळे हा तिढा नेमका कसा सुटेल हे बघणं महत्त्वाचं राहील। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगरपंचायत निवडणूक स्वबळावरती लढण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली। युती केल्यास सामूहिक राजीनामा देण्यात येईल असा इशारा देखील इथल्या कार्यकर्त्यांनी दिलाय। तर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात आज निरंजन डावखरे यांच्यासोबत भाजपची महत्त्वाची बैठक